अध्याय 11. संतवर योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज समर्थ. ज्यांच्या चरणास हातांचा विळखा, जे विश्वाचे अस्ति सखा, विश्वात तुल्यबळ न त्यांच्या नखा, त्यांना वंदन त्रिवार. स्त्रिया एका दिवाळीत महाराजांना नाऊ घाली ठरवीत. सुगंधी तेल उठणे आणि भस्मे तयारी पाहात. सुगंधी तेल लावून उठणे, महाराजांना आंघोळ घालणे, हे भाग्य आपणा कसे लाभणे, विचार भस्मे करीत. महाराज न्हाणी घरात जात, धोतर सोड भस्मेस म्हणत, महाराज दिगंबर ते होत, स्त्रिया कैसा जातील. तेल उठणे लावून आंघोळ घाल भस्मेस सांगत. महाराजांना तेल उठणे लावून भस्मे नाऊ घालीत. नुसता मनात विचार येत, महाराज लगेच तो पूर्ण करत. भस्मे झाले आनंदित, कृपा केवढी गुरूंची. महाराज एकदा भस्मेंना म्हणत, माग तुला जे हवे असत, तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा. भस्मे असे म्हणता क्षणी त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊनी कानात गुह्य सांगितले. महाराज शांतपणे म्हणाले, तुझे कार्य कृतार्थ झाले. भस्मे यांना कुरवाळले महाराजांनी ममतेने. महाराज एकदा म्हणाले, नाऱ्या गेला. कुणा न कळले, केडगावचे नारायण महाराज गेले, वृत्त दुसऱ्या दिनी ये. एकदा भस्मे मठात जात समाधी समोर उभे राहत. भस्मे यांच्या मनात एक विचार चमकला. मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण, त्यांनाही माझी आठवण होत असेल की नाही. आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी. समाधीतून घुमला ध्वनी, भस्मे ध्वनी ऐकत. भस्मे जो बांधीत फेटा तोच महाराजांच्या मस्तकी दिसला. अगदी तसाच होता बांधलेला. भस्मे चकित झाले. तेव्हापासून मूर्तीला तसा भेटा बांधण्याला सुरुवात झाली. रिवाज पडला. त्यातील गुह्य असे हे. आचार्य अत्रे मराठात एक अग्रलेख लिहित. गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर खरमरीत अत्यंत जहाल. कन्नमवार पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर. अत्र्यांना अटक होणार एवढे प्रकरण रंगले. झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लाथ मारून सांगत. कन्नमवार प्रकरण फाईल होत खडबडून अत्रे उठलेच. दुसऱ्या दिवशी कन्नमवार मेले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे प्रकरण फाईल केले. फोनने कळवले अत्र्यांना. वृत्त कळताच अत्रे नाचत समाधीच्या दर्शनास जात. तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात. नाटकातही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती. ऐसी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीच. एकदा 4 धाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन जगन्मातेस अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरवले. अभिषेकास भस्मे स्वतः बसत. 200 घागरी दूध लागत. अभिषेक संपता भटजी म्हणत, देवीस मागा हवे ते. भस्मे लक्ष्मीकडे पाहत. लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत. समाधीनंतरची ही घटना असत. भस्मे चकित झाले. एकदा पुण्यतिथीचा दिवस असत. भस्मे अखंड वीणा धरत. मठात गर्दी प्रचंड असत. समाधीस अभिषेक झाला. समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वांस. सारेजण अत्तर लावत महाराजांच्या समाधीला. डॉक्टर धनेश्वर लावीत अत्तर भस्मे यांच्या डोक्यावर. भस्मे म्हणती, अहो धनेश्वर, समाधी आहे समोर, ऐसे असता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले अत्तर. यावर म्हणती धनेश्वर, माझेच करणे बरोबर. सन 1946 श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजा भवानी समोर आश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी महाराजांनी तुझ्या मस्तकावरती पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो. जे जे उपचार समाधीस झाले ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले भस्मे यांच्या डोक्यावर. महाराज जेव्हा पादुका देत तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत. भस्मे हे विसरून जात. प्रेरणा दिली धनेश्वरा. धनेश्वर परमार्थात पुढे असत. महाराजच त्यांना प्रेरणा देत. महाराज त्यांच्या मुखाने वदत. जाणीव होण्या भस्मेंना. पुण्याचे दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले महाराज, अंतापुरी दावल मलिक म्हणून पीर दर्गा असे जो. पीर दर्गा हा मुळात नसे, हीच मच्छिंद्रनाथांची समाधी असे. यवनी राज्यात पडत असे नाव दावल मलिक. येथील पुजारी ब्राह्मण असत. पुजाऱ्यास दृष्टांत होत. मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत 2000 वर्षांचे. हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला. त्यात अडकले नेहरू. त्या समयाला इकडे सोलापुरात महाराज रहीमबाबांकडे गेले. रहीमबाबांना खूप बडवले. नेहरूंना मी सोडवले. महाराज तेव्हा म्हणाले, नेहरू दंग्यातून सुटले. त्यांचे संकट महाराजांनी निवारले. त्यामुळेच नेहरू वाचले. तेव्हा कळले लोकांना. बॅरिस्टर मेंदळेंच्या घरात एकदा महाराज झोपलेले असत. अगदी प्रेतासारखे पडत. घाबरून गेले सर्व. ही पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुंगून 4थ्या दिवशी आपण उठून बसले महाराज. महाराज म्हणाले सर्वांना, सोलापूरचे जनार्दन बुवा गेले, त्यांची व्यवस्था करण्या गेलो होतो मी पहा. 1938 ही घटना असे घडत. दोन्ही ठिकाणचे हे वृत्त कळले दोन्ही ठिकाणी. सिद्धराम महादाप्पा सोरेगावकर, फुलांचा यांचा व्यापार. दादा फुलारी लोक तर यांना प्रेमे म्हणतात. एकनिष्ठ भक्त महाराजांचे, महाराजांवर प्रेमतयांचे. त्यांना महाराज म्हणाले, काय पाहिजे मागते.
महाराज मज म्हणा आपले दादा फुलारी यांना सांगितले. मागण्यात केवढे कौशल्य भले स्पष्ट येते दिसून. महाराजांचा तीव्र संचार होत दादा फुलारींच्या अंगात. अगदी महाराजांसारखे दिसत संचारात फुलारी. व्याघ्रमुखी होऊन व्याघ्रध्वनी काढून संचारात जात रंगून दादा फुलारी यापरी. कसलीच आशा मला नसत महाराज कृपे सर्व घडत, म्हणून अनुभव मला न येत वरती दादा फुलारी. रामभाऊ कोराड मास्तर निस्सीम प्रेम महाराजांवर. स्तनपान करून वर आई म्हणत महाराजा. महाराज नेहमी सांगत प्रत्यक्ष राम समोर असत, त्यांच्या चरणांवर सतत माझी नजर असतेच. नेहमी महाराज आपली मान खालीच घालून का बसतात. महाराजांच्या उद्गारावरून गुह्य याचे उकलले. वीरासन घालून महाराज बसत असे जैसा हनुमंत. रामासमोर महाराज बसत हनुमंताच्या रूपाने. महाराज जेव्हा समाधी घेत तेव्हा हनुमंत बनत. प्रत्यक्ष सर्व हे लोक बघत हनुमंत संगती अशीही. महाराज एकदा म्हणाले, लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले. गर्दी तेव्हा थांबली. अफू गांजा भांग मटण दारू सिगारेट तंबाखू पान नुसते बुजगावणे देखून नकली लोक फिरकत ना. महाराज म्हणाले, मधुबुवाला मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून दे पुण्याला, समाधी घेणार आहे मी. महाराज बोलून निघून गेले. मधुबुवा मोठ्यांदे रडू लागले. रडून रडून बेशुद्ध पडले. उपाय करून शुद्धी नाहीये. महाराजांना आणले. मधुबुवा शुद्धीवरती आले. महाराज मधुबुवांना घेऊन बसले एकाच ताटात जेवण्या. महाराज त्यांना म्हणाले, मी मेलो जरी मसणात तरी मी तुझ्याजवळ असत, खात्री मनी असू दे. सोलापुरी पारशी लोका जनार्दन बुवा गाणे शिकवण्यास जात तेथे महाराज येत. अंडी आणण्यास सांगितले. प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती. त्यावर दूध घालण्यास सांगती जनार्दन बुवास महाराज. हळदी कुंकू वाहण्यास सांगत. हीच पार्थिव पूजा असत. तेव्हापासून पारशी लोकात पार्थिव पूजा चालली. बालगंधर्व आजारी पडले. 103 टेम्परेचर आले. नाटक तर जाहीर झाले. महाराज आले पुण्याहून. नाटक कसे होणार काळजीत पडले सारे फार. महाराज म्हणाले, म्हणून तर पुण्याहून आलो मी. डॉक्टर तपासण्यास येत. महाराज त्याला सवाल करीत, कुणी तुला डॉक्टर केले असत, काय कळते तुला रे. आंतरनाड्या तपासणारा मी बाप आहे डॉक्टरांचा. सोडा वॉटर बाटली आणा, सिगारेट आणा म्हणाले. सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटची राख टाकत. गंधर्वांना पिण्यास देत. ताप उतरला लगेच. दरदरून अगदी घाम सुटत. गंधर्वास हुशारी वाटत. खडखडीत गंधर्व बरे होत. नाटक झाले थाटात. नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवरती महाराजांची पूजा करीत. महाराज कृपे नाटक होत. बालगंधर्व म्हणाले. सोलापूर जक्कल मळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत. महाराज होते उपस्थित. कार्यक्रम सुरू झाले सर्वही. झाडाखाली कढईत खीर होती अगदी शिजत. झाडावरची चिमणी पडत धुरामुळे खिरीत. खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसून येत. घाबरून चिमणी तो काढीत. सांगे सर्वांना घडले ते. कसा नैवेद्य दाखवावा स्वामींना, काय वाढावे लोकांना, प्रश्न पडला सर्वांना. महाराजांना सांगती. महाराज तिथे येऊनी चिमणी हातात घेऊनी म्हणती चिमणी स्कुरवाळूनी, कुठे कशी पडली ही. तोच महाराजांच्या हातून चिमणी गेली उडून. अडचण आता काय म्हणून महाराज सर्वांना विचारती. थक्क होऊन सारे पाहत. कार्यक्रम झाला थाटात. 1946 घटना असे घडली असत. जमवावीत माणसे 100 मजना वाटे महाराज म्हणत. एक जरी मजजवळ येत उद्धार त्याचा करीन मी. मंदिर बांधले सुंदर. मोहक अगदी कलाकुसर. मूर्तीत नसेल आज जर बाजार बनगे ऐसे हे. केशवभाई आशर असत. व्यापार त्यांचा मुंबईत. महाराज त्यांच्या घरी जात. आशर त्यांना सांगत, सासवड शुगर फॅक्टरीत अर्ज कर मॅनेजर होण्यास. आशर तसा अर्ज करीत. नेमणूक झाली लगेच. आशरांना मोठे आश्चर्य वाटत. ते महाराजांची पूजा करत पुढे जनरल मॅनेजर होत. महाराज प्रभाव असा हा. दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत. रात्री त्याची आई मरत. घरात रडारड चालत. महाराजांना निवेदले. महाराज सर्वांना सांगत, म्हातारी सोडून आणीन मी. सकाळी तेथे महाराज जात. उठून बसली म्हातारी. महाराज म्हणाले, म्हातारीस काल कुठे गेली होतीस. म्हातारी सांगे सर्वांना, उग्र पुरुष मी पाहिला आला रेड्यावर बसून. ओढिले मज पाश टाकून. वरती गेला मज घेऊन एक हनुमान तेथे येई. त्याने त्या पुरुषास बडवून मला आणले सोडवून. लोकांना कळले कोण हनुमान. आश्चर्य केवढे घडवले. महाराज सांगत, रांगोळीचे घरात स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू वाहावे. त्यावर पाठ ठेवावा. जसा आपल्या घरात अखंड नंदादीप असतो तेवत, तसे हे स्वस्तिक सुभोषित आपल्या घरात असावे. प्रधान नोकरीस दिल्लीत. अचानक त्यांना तार येत. थोरले बंधू अत्यावस्था असत. तात्काळ यावे मुंबईला. विनायक थोरला बंधू असत. एक बंधू डॉक्टर प्रख्यात. निष्णात डॉक्टर सारे जमत. आशा सोडली सर्वांनी. विनायक म्हणाले प्रधानांना, तू आणशील का महाराजांना.
कोणीही मज महाराजांविना वाचवू शकणार नाही. प्रयत्न करतो प्रधान म्हणत महाराजांचा तर पत्ताच नसत. प्रधान खोलीत धानस्त बसत महाराजांना अळवती. अगदी अर्थस्वरात प्रधान महाराजांना सांगत कठीण वेळ यावे धावत. जेथे असाल तेथून भाऊ मृत्यूच्या दाढे डॉक्टर सारे हात टेकी तुम्हीच त्यांना वाचू शकत. प्रार्थना केली भक्तीने. प्रधानांच्या कानात महाराजांचा ध्वनी प्रगटत, काळजी करू नको मी असे येत, सर्व ठीक होईल. महाराज तात्काळ तेथे आले. विनायकाच्या खोलीत गेले. विनायकाचे डोके थोपटले, हात कपाळी ठेवले. तू बरा झालास आता, कसली करू नकोस चिंता. आनंद विनायक झाला पुरता. महाराज सानिध्य बैसले. विनायकास झोप लागत. महाराज खोली बाहेर निघत. तोच डॉक्टरांचा ताफा येत विनायकास तपासण्या. महाराज डॉक्टरांना सांगत विनायकास झोप लागत. आपोआप जाग येईपर्यंत उठवू नका कोणी त्याला. 2 तास निघून गेले. विनायकाने डोळे उघडले. महाराजांनीच मला वाचवले दाढेतून मृत्यूच्या. विनायक सांगू लागला, माझा पुनर्जन्म घडवून आणला. शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले. ते अतिमानव महापुरुष थोर नव्हते तर प्रत्यक्ष परमेश्वर. शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना. डॉक्टरांचा कंपू आला. तो विनायकास तपासू लागला. डॉक्टर कंपू चकित झाला खडखडीत तब्येत पाहून. महाराजास एका संस्थानिकांनी भ्रष्ट करण्यास वेश्यांकडून दारू पाजवली. परी त्या सर्वजणी भक्त बनल्या पहा की. महाराज घटकेत लहान होत, मोठे होत क्षणात. कधी कधी पुरुष बनत. चमत्कार त्यांचा असा हा. दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत ऐसे महाराज सांगत 3 वर्ष आधीच. महाराजांच्या सुदिव्य चरणी साष्टांग वंदन भावे करुनी 11वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. असेच संतवर योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो 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 शंभो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.